झालं? मला बघून इतका घाबरलास का? माझ्याशी लग्न करायला आलास ना तू इथे? ए तू 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 जा. मला तुला फसवायचं नव्हतं का? हा हा सूर्या, याने तुला चुकीच्या मंदिरात नेलं. बस. सूर्याचं नाव घ्यायची लायकी तरी आहे का तुझी? अरे तो होता म्हणून मी आज जिवंत आहे. तू तर मला लग्नाचं वचन देऊन निघून गेला, मला फसवलं. पण सूर्या प्रत्येक टप्प्यावर माझ्या पाठीशी उभा राहिला. अरे त्याच्यातला राम जिवंत आहे ना, म्हणून तुझ्यातला रावण त्याने माझ्या समोर आणला. तुझं माझं तुझ्यावर खरंच प्रेम होतं का? पण प्रेम? तुझ्या तोंडातून हा शब्द शोभत नाही. अरे प्रेम किती पवित्र असतं हे माहिती तरी आहे का तुला? तुला काय वाटलं, तू हा भोळा चेहरा करून माझ्यासमोर काही सांगशील आणि मी तुझ्यावर विश्वास ठेवेन? नाही. अरे मी काय आता पूनम पण विश्वास ठेवणार नाहीये तुझ्यावर. पूनम, तुला कसं माहित? डोळे झाकून तुझ्यावर प्रेम केलं म्हणून मला अंधळी समजू नकोस. देवीच्या देवात स्त्रियांना फसवत होतात. अरे मग ती तुळजाभवानी आई पण कशी सहन करणार होती तुला? तिनेच तुझा खरा मुखवटा माझ्या समोर आणला. योग्य मार्गावर तिनेच मला आणलं आणि सूर्यासारखा निस्वार्थी मित्र दिला. हे तुझा मला माफ कर. माझं चुकलं. रावणाचा वध करायचा असतो, त्याला माफ नसतं करायचं. नाही म्हणजे आता मानकरी आहे, आम्हीच मान दिलेला आहे. त्यात देवाचा माणूस आहे म्हणल्यावर थांबावं लागणारच म्हणा. काय हरकत नाही. याची एवढी लायकी वाढली का आपल्याला वाट बघायला लावणार? सूर्याला तुमच्या दोघांच्याकडे बघून असं वाटतंय की जणू राम सीताच वनवासातून आले. सूर्या, माझ्या आयुष्यात आलेल्या रावणाचं मी आज माझ्या मनातून कायमचं दहन केलं. आता तू या रावणाचं दहन कर. आई, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हा दोघींना. तुला पण खूप खूप शुभेच्छा. सुखी राहा. कशाची सुखी राहते? आयुष्याचा समजा गुंता करून ठेवलाय हिने. सुटला तो गुंता. आता यापुढे सिद्धार्थ माझ्या आयुष्यात कधीच नसेल. म्हणजे मी सिद्धार्थची वाट बघत होते, पण तुझा सिद्धार्थनं तुला फसवलंय. तुला दिलेलं लग्नाचं वचन पण खोटं होतं तुळजा.
कधी करायचं आपण लग्न? इथल्या भवानी मातेच्या मंदिरात आपण जाऊन लग्न करू. सिद्धार्थ, ओह सॉरी, तुम्ही सिद्धार्थ बरोबर आलात का इकडे? कुठे आहेत डॉक्टर सिद्धार्थ? म्हणजे सूर्या खरं बोलत होता. वचन दे की त्या नराधमाला तू माझ्या समोर जिवंत आणशील आणि माझ्या पायाशी टाकशील. सूर्या सोबत होता म्हणून या दलदलीत जाण्यापासून मी वाचले. तुळजा, लय आनंदाची बातमी दिलीस आज दसऱ्याच्या मुहूर्तावर. लय बरं वाटतंय बघ. आता सगळी चिंताच मिटली. आई, हे सगळं सूर्यामुळे झालं. सूर्य हाच तसा, ज्याच्या आयुष्यात जाईल त्याच्या आयुष्यातला अंधार कायमचा मिटवून टाकेल. तुझं बी आयुष्य उजळून टाकल ते. फक्त त्याची साथ कधी बी सोडू नकोस. अक्का, मला माहित आहे तुम्हाला तुळजाबरोबर लई बोलायचंय, पण आपल्याला आता निघायला पाहिजे. मालकांनी जर बघितलं तर लई अवघड होईल. खरं आहे तुळजा, येतो आम्ही. तू सुखी राहा आणि सूर्याचे उपकार कधी बी विसरू नकोस. काळजी घे.